अरे रे थांब थांब थांब, फोन आलाय. हॅलो, हां बोल ना. हो, थँक्यू. साहेब पैसे द्या ना साहेब, पैसे द्या ना. काय रे, अंगाने तर एवढा धडधाकट दिसतोय हा? भिका कसा साहेब, मागतो? मी भिकारी नाही, मी अनाथ आहे साहेब. मला आई बाप नाही आहे. लय उपकार झाले साहेब. वेलकम. अरे आई कुठे आहे? अगं येईल का ती, तू चल ना. ये. म्हणू कुठे चालली? आलेच. म्हणू म्हणू आपली मुलं पण पळून जाऊन लग्न करतील नाही? मला मुलंच नकोय, अगं पण का? कारण पुढे जाऊन ते आपल्याला वृद्धाश्रमात ठेवतील. आई कुठे आहे? अगं ती काही कामानिमित्त बाहेर गेले. एवढं काय महत्वाचं काम आलं होतं की ती स्वतःच्या मुलाच्या लग्नाला येऊ शकली नाही? पिल्लू येईल ग, ती थकली असेल ना दिवसभर. झोप तू. तुला आई किती वेळा सांगितलंय ते हाताने नको खात जाऊ, स्पून यूज कर ना. अरे मला नाही खाता येत. अगं तुला किती वेळा समजावून सांगू, माझा स्टँडर्ड तर बघ ना. अरे पण मला खरंच जमत नाही. तुझी ना मुळात ह्या घरात राहायची लायकीच नाहीये. तू काय बोलतोयस? तू एक काम कर, चल तू या घरात राहू नकोस. अरे तुझी आई आहे ना रे मी. असं काय करतोस रे बाळा? अरे अरे असं नको करू. अरे ऐक ना. अरे बाळा आई आई, ही गाडी जुनी झालीये, मला नवी गाडी घ्यायची. अरे बाळा पैशाची व्यवस्था करते ना मी, घेऊन देईल तुला मी नक्की गाडी. हा काय पैसे पैसे, मी काय त्या रस्त्यावरच्या मुलांसारखं भीक मागू का? असं काय बोलतोस? ते भीक का मागता माहिती का तुला? ते शिकत नाही, अभ्यास करत नाही म्हणून भीक मागतात. अरे त्यांना तुझ्यासारखी आई नाही रे. अशी आई नसलेली बरी. अरे असं काय करतोस? हॅलो, हां बोल ना. एक मिनिट. हां बोल. अरे ब्लू कलरची फाईल आहे बघ. अच्छा बरं, मी आल्यावर बोलू. ओके ओके या.
अरे बाळा ऐक ना, अरे जेव ना, ए ऐक ना, जेव ना रे, असं काय करतोस तू? ऐक ना जरा. हा आई काकाचा नको. घास खा बाळा, खा खा बेटा, खा. आई मी मोठा झालो ना, आपण मोठ्या हॉटेलमध्ये जाऊ. हो हो, आपण मोठ्या हॉटेलमध्ये जाऊ. हे खा बरं पहिले. अरे आई खा ना रे, नको. असं काय करतोस? खा खा. ए थांबणार रे, अरे थांबणार रे, अरे जेवण तर करून घे बाळा. ए बाळा. मानसी, मानसी, काय रे मयूर? अगं चल आपल्याला बाहेर जायचंय. कुठे? अगं चल ग. अरे मला आधी आवरू तर दे. बरं तू आवर, मी गाडी काढतो. अहो बघा ना माझ्या मोबाईलला काय झालंय ते, काय लागतच नाही हो. माझी मुलं सुना नातवंड तिकडे बाहेरगावी असतात ना, मला माझ्या नातवाशी जरा बोलायचंय हो. बघा ना काय झालंय ते बघा. हां 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 हां. काका मोबाईल तर व्यवस्थित आहे. मोबाईल व्यवस्थित आहे. हो. मग मग माझ्या मुलाचा मला फोन का येत नाही? हं? बरोबर आहे. काय कदाचित मीच आउट ऑफ कव्हरेज असेल ना म्हणून. एक्सक्यूज मी, इथे सुनीता आचरेकर आहेत का? हो आहे. पण काय रे, तू कोण तिचा? मी मुलगा आहे त्यांचा. मुलगा? वा. काय रे, शिक्षणानं एवढा मोठा झालास का तू? म्हणजे अगदी आईपेक्षा मोठा. म्हणून तुला तुझ्या आईला सांभाळायची सुद्धा लाज वाटली हो. हे बघ, मुलं आईच्या पंखाखाली वाढतात, मोठी होतात, आणि आणि पंख फुटले ना मग अशी भोरकन उडून जातात. पुन्हा कधी घरट्याकडे फिरकतही नाहीत रे, फिरकतही नाहीत. पण आज आलास, वेळेवर आलास रे. काय शेवटी आईची ओढ ही लेकराकडे असतेच रे, असतेच. ठीक आहे, तुला तुझ्या आईला भेटायचंय ना? चल चल, तुझ्या आईला तुला भेटवतो. चल ये. भेटायचं होतं ना तुला तुझ्या आईला. भेट तुझ्या आईला. अहो पण तुम्ही मला कळवलं का नाही? अरे कुठल्या तोंडानं कळवणार होतो रे मी? त्या बिचारीनं शपथ घातली होती, मी मेले तरी माझ्या मुलाला बोलावून त्रास देऊ नका. आणि हो, तिची एक शेवटची इच्छा पण होती. यदा कदाचित माझा मुलगा इथं आलाच
तर त्याला माझ्या फोटोसमोर एकदा तरी आई म्हणायला सांगा हो. आई माफ कर ग मला, माफ कर, चुकलं ग माझं, माफ कर. मयूर रडू नकोस. अरे धीर धर, तुला तुझी चूक कळाली आहे ना मयूर. आता यापुढे तुला कोणी तुझ्यासारखं भेटलं तर त्यांना समजवण्याचं धाडस ठेव. या वृद्धाश्रमातले सगळे आपले आई वडील आहेत. आपण त्यांची सेवा करूयात. ऐकना हा काही कोरडी आई, ऐकना हा काही कोरडी. चुकली वाटही ठेच लागली, खेळ खुळाचा झाला. खेळ हा खेळता खेळता जीवाचा सा